अहमदपूर तालुका मंडप लाईट डेकोरेशन असोसिएशनचा पहिला तालुकास्तरीय मेळावा व सत्कार सोहळा संपन्न झाला। 19 सप्टेंबर रोजी संस्कृती लॉन्स येथे अहमदपूर तालुक्यातील व शहरातील मंडप लाईट डेकोरेशन व इव्हेंट मॅनेजमेंट कॅटरिंग व्यापाऱ्यांचे संघटन तयार होऊन व्यापाऱ्यांचा पहिला मेळावा व राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार ठेवून अहमदपूर तालुक्याची पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडप असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष दगडू शेठ पुरोहित, लातूर जिल्हाध्यक्ष कृष्णा आकनगिरे उपस्थित होते, तर लातूर व नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पातळीवरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अहमदपूर शहरातील मंगल कार्यालयाचे संचालकांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये जिजाऊ मंगल कार्यालयाचे संचालक ॲडव्होकेट भारतभाऊ चामे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली व त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा शॉल, पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। तदनंतर अहमदपूर तालुका असोसिएशनच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले। यामध्ये नवीन कार्यकारिणी तयार करताना मंडप डेकोरेशनचे ज्येष्ठ व जुने व्यापारी रामराव बोडके तात्या किनगाव, अहमदपूर येथील क्लासिक साऊंड अँड लाईट डेकोरेशनचे संचालक हाजी सलीमभाई पटवेगर व कल्याणी लाईट डेकोरेशनचे संचालक अशोक आप्पा कल्याणी या 3 ज्येष्ठ मंडळींची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यानंतर सोलपुरे मंडप डेकोरेशनचे संचालक गुरुनाथ आप्पा सोलपुरे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्याचबरोबर यश इव्हेंट मॅनेजमेंटचे संचालक व्यंकटेश बोरेवार यांची उपाध्यक्षपदी, आर मंडप डेकोरेशनचे संचालक राजकुमार बोडके यांची सचिवपदी, तर सहसचिवपदी ओम लिंबाळे, कोषाध्यक्षपदी अर्जुन लिंबाळे व तानाजी भुताळे यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून पांडुरंग शेळके, सुनील देवके, नितीन देवके, लक्ष्मण सांगळे, नितीन पदनगीरवार, मारुती जगताप, संजय जाधव, माधव आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहमदपूर मंडप डेकोरेशन असोसिएशनचे इमरोजभाई पटवेगर यांनी केले। पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पटवेगर म्हणाले की आपण ज्या पदावर बसला आहात त्या पदाला शोभेल असे कार्य करून न्याय देण्याचे काम आपण भविष्यात करावे। व्यवसाय करत असताना आपण पाहत आहोत की प्रत्येक क्षेत्रातील व्यापाऱ्यांच्या आपापल्या संघटना आहेत। बाजारपेठेमध्ये आपण पाहतो हमालांच्याही संघटना आहेत, पण आजपर्यंत मंडप लाईट डेकोरेशनचे काम करणाऱ्यांची संघटना नव्हती। अनेक वेळी कुठलेही 2 नंबरचे धंदे न करता किंवा अंमली पदार्थ न विकता अगदी प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व लाखो रुपये गुंतवणूक करून कार्यक्रम कोणताही असू द्या त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम मंडप व्यापारी करत असतात। लग्न समारंभ, उद्घाटन समारंभ, राजकीय सभा असो की पारिवारिक आणखीन कोणतेही कार्यक्रम असू देत, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा मंडप लाईट डेकोरेशन आल्याशिवाय तो कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाहीत। तहानलेल्या माणसाला जसं पाण्याची गरज असते तसंच कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी मंडप लाईट डेकोरेशन सेवा करणाऱ्या व्यापाऱ्यांची गरज लागते। पण अलीकडच्या काळामध्ये शासनाने साऊंड डीजे व्यवसायांवर जे निर्बंध लावलेले आहेत त्यामध्ये कुठेतरी आमच्यासारख्या व्यापाऱ्यांवर अन्याय होताना दिसत आहे। अशा वेळी संघटन खूप महत्त्वाचे आहे। एखाद्या मंडप काम करणाऱ्या मजुराचे मंडप डेकोरेशनचे काम करत करत कामावर जर निधन झाले तर त्याच्या मरणोत्तर त्याच्या परिवारास न्याय देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करताना सोपे जाईल असेही मत पटवेगर यांनी व्यक्त केले। मंडप व्यावसायिकांनी व्यवसाय करताना कॉम्पिटिशनच्या भानगडीत पडू नये। सर्व व्यापाऱ्यांनी आपापल्या परीने मन मिळवून काम करावे। भांडवल जमा करण्याच्या नादामध्ये जास्त कर्जबाजारी होऊ नये अशा अनेक गोष्टीवर पटवेगर यांनी प्रकाश टाकला। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषणे झाली। शेवटी महाराष्ट्र मंडप असोसिएशनचे अध्यक्ष दगडू शेठ पुरोहित यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले। ते बोलत असताना मंडप डेकोरेशन व्यापाऱ्यांनी सर्वप्रथम जीएसटी काढणे खूप गरजेचे आहे व त्यानंतर आपल्याकडे काम करणाऱ्या मंडप कामगारांचे इन्शुरन्स करून घेणे अत्यंत काळाची गरज आहे अशा महत्त्वपूर्ण सूचना देत
अमूल्य असे मार्गदर्शन केले व तदनंतर त्यांनी अहमदपूर शहरातील मंडप असोसिएशन व्यापाऱ्यांनी ज्या प्रकारे कार्यक्रम राबविला त्यांची स्तुती केली। महाराष्ट्र पातळीवर मी काम करत असताना तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय इतका सुंदर रुबाबदार कार्यक्रम मी पाहिला नाही असे म्हणत त्यांनी अहमदपूर मंडप असोसिएशनची पाठ थोपटली। या सुंदर देखण्या कार्यक्रमाचे आभार अहमदपूर सचिव राजकुमार बोडके यांनी करताना म्हटले की अगदी मुसळधार पावसामध्ये प्रमुख पाहुण्यांनी लांबचे पल्ले गाठत या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली व सर्व नांदेड लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून संघटनेची ताकद वाढविल्याबद्दल आभार व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांनी 2 दिवस आपले पूर्ण योगदान दिले त्या सर्व व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले। आवाज बहुजनांचा।